1000 गावरान कोंबड्यांना एका दिवसाला खाद्याचा खर्च किती येतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक माने, मी गावरान कुक्कुटपालन करतो. तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये 1000 पक्ष्यांना एका दिवसाचा खर्च किती येतो हे पाहणार आहोत. तर तुम्हाला माहीत आहे की आपण सोनाली जातीच्या पक्ष्याचा सांभाळ करतो. तर जे काय आपले पक्षी आहेत ते सध्या 2 महिन्याचे झालेले आहेत. तर त्यांना दिवसाला एका पक्षाला सरासरी जे काही खाद्य आहे ते 50 ते 70 ग्राम लागते. तर आपण पक्ष्यांना जे काही घरगुती खाद्य आहेत, गहू, मका, ज्वारी, तांदूळ अशा प्रकारचे खाद्य आपण पक्ष्यांना देतो, जेणेकरून जी काय आपलं खाद्यावरचा खर्च होणार आहे तो जास्त प्रमाणात व्हायला नको. तर आपण विकत्रीच्या खाद्याचा जर विचार केला तर ते खाद्य आपल्याला बाजारामध्ये 35 ते 40 रुपये किलोपर्यंत भेटते. आणि जर आपण घरगुती खाद्याचा विचार केला तर ते आपल्याला 20 ते 22 रुपये किलोपर्यंत मिळते. तर 1000 पक्ष्यांना सरासरी दिवसाला 50 ते 70 किलो खाद्य लागते. तर जर त्याचं आपण गणित जर केलं तर विकत्रीच्या फीडमध्ये आपण 40 रुपयाने जर धरलं तर 5 चोक 20, 2000 रुपयाचं खाद्य दररोज या पक्ष्यांना द्यावे लागेल. जर आपण घरगुती खाद्याचा जर विचार केला तर आपल्याला ते 1000 ते 1100 रुपयापर्यंत आपल्याला दिवसाला खर्च त्याचा होतो. त्याचबरोबर आपण पक्ष्यांना जर एक दिवसातून एक वेळी जर हॉटेल वेस्टेज किंवा भाजीपाला वेस्टेज जर दिलो तर तो होणाराही खर्च त्यामधून कमी होऊन जाईल, जेणेकरून जो आपला खर्च 1000 ते 1200पर्यंत होणार आहे तर त्याचा त्यातून कमीत कमी आपल्याला 30 ते 40% जो खर्च आहे तो कमी होणार आहे. म्हणजेच आपल्याला 800 ते 900 रुपयेपर्यंत दिवसाचा जो काही खर्च होणार आहे तो इतकाच होणार आहे. तर त्याचबरोबर आपल्याला पक्ष्यांच्या हेल्थकडेही लक्ष द्यायला पाहिजे, जेणेकरून समजा की आपण फक्त घरगुती खाद्य घातले तर त्यांना जे काही कॅल्शियम, विटॅमिन्स किंवा प्रोटीन्स मिळणार आहेत तर ते त्यांना मिळणार नाही. तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे की आपल्या खाद्यामध्ये जे ग्रोवर फीड आहेत त्याचे मिश्रण आपण पिल्लांना दिले पाहिजे. त्याचबरोबर आपण शिंपल्यांचा चुरा किंवा आपण चुनाही मिक्स करून खाद्यामध्ये देऊ शकतो, जेणेकरून त्यांच्या शरीरातील जे काही कॅल्शियम आहे तर ते कमी होणार नाही आणि पिल्लांची हेल्थही चांगली राहील. तर आपण फक्त जर विकत्रीचं खाद्य जे काही मित्र आहेत आपले, काय मित्र काय करतात की फक्त विकत्रीच्या खाद्यावर जास्त भर देतात, तर त्यांचा जो काय होणारा खर्च आहे तो खूप जास्त होतो. तर त्यासाठी आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये आपलं शेड प्रॉफिटमध्ये घेऊन जायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला घरगुती खाद्याबरोबरच हॉटेल वेस्टेज किंवा भाजीपाला वेस्टेजकडेही लक्ष द्यायचं आहे, जेणेकरून जितका खर्च आपण शेडवरती कमी करता येईल तितके आपल्याला प्रॉफिट जास्त शिल्लक राहणार आहे. तर त्याचबरोबर आपण पिल्लांच्या हेल्थकडेही लक्ष दिलं पाहिजे. तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्राला, जे काही मित्र तुमचे कोंबडी पालन करणार आहेत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून माझा आलेला अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. धन्यवाद.